नांदगाव खंडेश्वर येथून जवळच असलेल्या धानोरा मोगल ते सोनोरा भेलटेक या रोडवर जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधलेल्या पुलाला अवघे 2 वर्ष पूर्ण झाली नसून सुद्धा हा पूल कोसळला असल्या कारणाने येथे मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता असून प्राणहानी होऊ शकते। त्यामुळे या पुलाच्या बांधकामाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला लोकप्रतिनिधीचे अभय आहे की काय असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे। कोट्यावधी रुपयांची बिले काढून शासनाच्या तिजोरी रिकामी करून एकदाच केलेले बांधकामाची बिले 2 ते 3दा काढायची व राजकारणातून अमाप पैसा कमवायचा व जनतेच्या पैशांची लयलूट करायची हा सर्व खेळ जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात वर्षानुवर्षे चालत आलेला आहे। परंतु अधिकारी व कर्मचारी यांचे साटेलोटे असल्यामुळे भ्रष्टाचार कितीही हो तो दडपून टाकून त्यावर पांघरून टाकण्याचे काम या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य तसेच त्यांची पाठराखण करणारे आमदार हे सातत्याने करत असतात। त्यामुळे या भ्रष्टाचाराला आळा घालणार तरी कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे। तरी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये होत आहे। उमेश चौखडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।